शेवटीची काम करण्याच्या पद्धती एक नंबर आहे. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. देवा की त्यांना जरा एकदा निवडून आणून जरा चेंज जरा काहीतरी होत. शिवतेज कराड्यांनी त्यांचा नगरसेवक नसूनही त्यांनी इथल्या पाठीमागच्या आमच्या गल्लीमध्ये गटारी सांगितल्या केल्यात. खराडे कुटुंबियांचा अनुभव आम्हाला आत्तापर्यंत चांगला आहे. एकतर ते आमच्या संपर्कात पटकन येऊ शकतात कारण प्रभागातच राहतात. प्रभागात आता आमच्या इथं शेवटीचं जास्त वारा आहे. युवा नेतृत्व असल्यामुळे तरुण गटाचा पाठिंबा भरपूर आहे त्यांना. शेवटीच कराडी ते लोकमत चांगलं आहे त्यांचं. या भागात त्यांचे बरेच म्हणजे फुटबॉलच्या माध्यमातून ते बरेच सक्रिय आहेत. आईचा वारसा असल्यामुळे घरांदाचा वारसा असल्यामुळे त्यांना अनुभव आहे भरपूर गाण्यात राहून. कामं काय करायचं स्थानिक पातळीवर एवढं काय सगळ्यांची केली. शेवतेज कराडे शेवतेज कराड्यांची आवाज काय त्याचं व्यक्तिमत्व चांगलं आहे, काय हरकत नाही. उत्कृष्ट खेळाडू होता देव शिवाजी मंडळाचा. शेवटीची काम करण्याची पद्धत ही वेगळी आहे. यंग नेतृत्व शिवाजी पेठेला कुठच्या कुठं नेऊन ठेवू शकतो असं मला वाटतं. त्यांची काम करण्याची पद्धत उत्तम आहे. हवा महायुतीचे क्षीरसागर साहेबांनी भरपूर कामं केली आहेत आमच्या प्रभागात. आणि खेळाडूंचं पण जास्ती करून त्यांच्याकडे फार कल आहे. खराडे कुटुंबीय आणि प्रभागातील नाते पहिल्यापासून जिव्हाळे आहेत. इथून पुढं बदल पाहिजे असेल तर शिवतेज दादांशिवाय काही पर्याय नाही आहे. शेवटीच कराडी येणार. मग शेवतेजदास आपल्या भागात तरी शेवतेजदास हवेत असं तर आम्हाला वाटतं. युवा पिढीला तर 100% शेवतेजदास हवेत. आणि शेवटीचं व्यक्तिमत्व एक नंबर आहे. सगळ्यांशी बोलून चालून ओळख दाखवून सगळ्यांचं व्यवस्थित आहे. तो नगरसेवकाचा मुलगा किंवा महापौराचा मुलगा असला तरी त्यांचं बोलण्याचं उद्धट नाही किंवा स्थानिक पातळी तो लोकांच्या मिळून आहे. काय सांगाल कोणत्या पक्षाची सत्ता आली पाहिजे? जर युती सत्ता आली तर कुठं तर कोल्हापुरात प्रगती होईल. महायुतीचाच कारण केंद्रात आणि राज्यात महायुती सरकार आहे. महायुतीची आली. सध्या तर वारं महायुतीचं आहे. नाही, महायुतीला कौल देणार देता. वातावरण काय महायुतीचं वातावरण शेवटीच कराडींचं. दर्शको नमस्कार. के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे आणि शहरात आपल्याला सर्वत्र निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय प्रभाग क्रमांक 8मध्ये. तर प्रभाग क्रमांक 8मधील नेमक्या समस्या काय आहेत, होणाऱ्या नगरसेवकांकडून येथील नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत, त्याचबरोबर होणारा नगरसेवक कसा असावा, त्याने कशाप्रकारे कामं केली पाहिजेत आणि एकंदरीत प्रभाग क्रमांक 8मधील नागरिकांच्या मनातला नगरसेवक कोण आहे हे आपण जाणून घेऊयात या रिपोर्टमधून. तर या ठिकाणी काही नागरिक आहेत, आपण जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. महापालिकेची निवडणूक होते, अवघ्या काही दिवसांवर मतदान येऊन ठेपलंय. एकंदरीत काय सांगाल, वातावरण काय सध्या? वातावरण काय महायुतीचं वातावरण आहे शेवटीच कराडींचं. दुसरं काय आणि प्रश्न भरपूर आहेत, म्हणजे समस्या भरपूर आहेत. पण त्यांच्या घरात त्यांची आई महापौर होत्या, त्यांचे आजोबा काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते होते. राजीव गांधी ज्यावेळी कोल्हापूरात आले ते सखाराम बापूंना पहिला भेटून गेले. ही का मोठा इतिहास त्या घराण्याला लाभलेला आहे, खराडे घराण्याला. त्यामुळं शेवटीच खराड्यांची बऱ्यापैकी आहे. त्यांना शेवटी दादा निवडून येतील, काय सांगाल नेमकं काम करण्याची पद्धत कशी आहे? ते आता मी सांगितलं काम करण्याची पद्धतीचं हे सांगितलं. घराण्या राजकीय वारसा घराण्याला लाभलेला आहे. प्रत्येक वेळी लोकांच्या संपर्कात आहे, कार्यकर्त्यांची फळी आहे मागं. त्यानंतर बराच फुटबॉल असेल, शिवाजी तरुण मंडळ असेल आणि फुटबॉलच्या यात त्याला भरपूर काम असं केलेलं आहे. लोकांच्या कायम हाकेला धावणारा माणूस म्हणून शेवटीच. नक्कीच त्यांच्या आई देखील महापौर होत्या, त्यांच्या काळात काही विकास कामं झाले? त्यांच्या काळात पण झालेला आहे का विकास नाही असं नाही आहे. त्यांच्या काळात पण विकास काम भरपूर झालेले आहेत. पण शेवतेजची काम करण्याची पद्धत ही वेगळी आहे. शेवतेज घर टू घर आणि कार्यकर्ता टू कार्यकर्ता असा असणारा कार्यकर्ता आहे. तो असा राजकीय हे नाही आहे, तो कार्यकर्ता आहे, सर्वसामान्य माणसांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे शेवतेज हा आमच्यासाठी तरी कायम एक राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून काय काय कामं झालं त्या ठिकाणी? क्षीरसागर बघा समोरच झाले. आमच्या ड्रेनेजचा प्रश्न होता, गेली 60-70 वर्षाचा ड्रेनेजचा प्रश्न होता. तो क्षीरसागर साहेबांनी आमच्या गल्लीत आम्ही सांगितल्यावर लगेच तो सॉल्व्ह करून देण्याचा प्रयत्न केला आहे. एकंदरीत काय सांगाल, शेवटी सर हे उत्कृष्ट फुटबॉलपटू आहेत, ते आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत, काय वाटतं? शेवटीच करायला येणार निवड 100% खात्री आहे. आमच्या भागात तरी त्यांना भरपूर प्रोत्साहन आहे. खूप वर्षांनी महापालिकेची निवडणूक होते, काय सांगाल या प्रभागात काय वातावरण आहे? या भागात काय आता बोंत्रे उभारला शिवतेज आहेत. शेवटी आता युवा आहेत, निवडणूक लढवत आहेत, काय सांगाल? देवा की त्यांना जरा एकदा निवडून आणून जरा चेंज जरा काहीतरी होत.
नवीन कोणतरी पाहिजे हो जरा बरं बरं कशी आहे काम करण्याची पद्धत कशी आहे शिवतेज करते ते पण खेळाडूच होते जरा त्या ह्याच्यात पण जरा होईल काहीतरी कामं करतील. काय सांगाल कोणत्या पक्षाची सत्ता आली पाहिजे? आता सत्ता काय आता वरती केंद्रात आहे ती आली तर जरा होईल ना विकास ते बरं पडत. महापालिकेची निवडणूक होती एकंदरीत काय सांगाल काय वातावरण आहे या प्रभागात? वातावरण बदललेलं आहे कारण यावेळेला 4 नगरसेवक येणार आहेत. 4 वेळा मतदान करणं अपेक्षित आहे. पैकी खराडे कुटुंबियांचा अनुभव आम्हाला आत्तापर्यंत चांगला आहे. एकतर ते आमच्या संपर्कात पटकन येऊ शकतात कारण प्रभागातच राहतात. त्यामुळे मी डॉक्टर आहे, काल समजा मृत्यू झालेला आहे कुणाचा आणि प्रमाणपत्र द्यायचं असेल तर अशा वेळेला खराडे कुटुंबियांचं सहाय्य खरंच चांगलं झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की आमच्यासारख्या महिलांसाठी विशेषतः वयस्कर असू देत नाही तर तरुण असू देत नगरसेवक हाकेच्या अंतरावर असणं मला गरजेचं वाटतं. आणि अशा अडचणी की ज्या सामान्य माणूस सोडवू शकत नाही, मग रस्ते आणि गटारही तर समूह उठतो, पण साध्या की कोणी डॉल्बी जोरात लावल्या किंवा काय प्रसंगात भांडणं झालेली आहेत घराघरांच्या भिंतींसंदर्भात तर ती सोडवायला नगरसेवकांची मदत होते आणि तशी खराडी कुटुंबियांची वेळोवेळी झालेली आहे असं मला वाटतं. तर असं नगरसेवकांकडनं अपेक्षा एवढीच आहे की त्यांनी संपर्कात असावं जनतेच्या, फक्त निवडणुकीपुरतं नसावं. अन्नमन्न त्यांच्या ऑफिसमध्ये खरंच आम्हाला जाग मिळावी एवढीच अपेक्षा आहे. बघायला गेलं तर आता शिवतेज सर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या आई सई खराडे या महापौर होत्या. बरोबर. त्याच्याबद्दल काय सांगाल? सई खराडेंच्या म्हणजे नगरक्षेत्रात कामं तर छान केली त्यांनी. आणि असं आहे प्रत्येक नगरसेवकाला काही अडचणी असतील कारण सगळेच एकाच पक्षाचे येतात निवडून असं नाही, पण आपल्या प्रभागातल्या त्या आहेत म्हटल्यावर आमची अधिकच अपेक्षा असते आणि त्या वेळोवेळी पुरे करत आलेले आहेत. फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे की नगरसेवक म्हटल्यावर आम्हाला भीती वाटू नये त्यांना भेटायला जाताना. आणि एखादी अडचण असेल तर त्यांनी लिखित स्वरूपात घेतली तरी चालेल, पण ती सोडवायला पुढे पाठपुरावा करायला त्या उपलब्ध राहिले पाहिजेत जे कोण नगरसेवक असतील ते. इतकी साधी अपेक्षा आहे. आता शिवतेज दादा यंग आहेत, डबलपट्टू म्हणून उभी कार्यरत आहेत ते, याबद्दल काय वाटते? अभिमानाची गोष्ट आहे. आणि कोल्हापूरचा फुटबॉल मला वाटतं म्हणजे मी ॲक्च्युली माहेर पुण्याचं आहे माझं, मी कोल्हापूर फुटबॉल प्रेमी म्हणून ऐकते, पण ज्या पातळीवर तो जायला पाहिजे तसा न जाता भांडणच मला जास्त दिसतं तिथे आल्यापासून. ती कमी व्हावी त्यासाठी असं यंग नेतृत्व नक्कीच काम करेल. खिलाडू वृत्तीची वाढ झाली तर आमच्यासारख्या महिलासुद्धा आनंदाने फुटबॉलचे सामने बघायला जातील ना. आम्ही वर्ल्ड कप बघतो जर का टी व्हीवर तर प्रत्यक्ष सामना बघतानाच भीती का वाटते तर त्या मारामाऱ्या होतील भांडणं होतील म्हणून आम्ही जायला धजतच नाही. तर ती गोष्ट होऊ शकते आणि यंग नेतृत्व शिवाजी पेठेला कुठं नेऊन ठेवू शकतं असं मला वाटतं. काय सांगाल कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर आली पाहिजे? ते नाही सांगता येणार आणि सगळीकडे जुमत चक्री चालली आहे तर माझ्यासारखी सामान्य नागरिक काय सांगणार. महापालिकेची निवडणूक आहे, एकंदरीत काय सांगाल प्रभागात काय वातावरण आहे? प्रभागात आत्ता आमच्या इथं शेवटीचं जास्त वारा आहे. तो एक खेळाडू आहे शिवाजीपुर मधाचा आणि फुटबॉल खेळाडू चांगला आहे. आमच्या भागात फुटबॉल खेळाडू भरपूर आहेत. त्यांचं कुठं तर चांगलं कार्य होईल, त्यांची मदत भरपूर होईल खेळाडूंना. आमचा भाग हा खेळाडूंचाच आहे सगळा, त्यामुळे त्यांची मदत एक आम्हाला चांगली होईल. कशी आहे शिवतेजांची काम करण्याची पद्धत? ते एक मनमिळावू स्वभावाचे आहेत. ज्या म्हणजे ते लहान कार्यकर्ता असू दे नाहीतर मोठा असू दे त्यांना एक आदर आणि रिस्पेक्ट द्यायची त्यांना भरपूर हे आहे. त्यामुळं त्यांच्यापाशी लोकही भरपूर येतात. त्यांच्या आई देखील महापौर होत्या, त्यांच्या काळामध्ये काय कामं झाले? त्यांनी महापौर असताना त्यांनी दिलेले शब्द जे आहेत लोकांना ते त्यांनी पूर्ण केलेले आहेत. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत तसं म्हणायला गेला तर स्वतः त्यांच्या आई पण प्रचारात पडलेले आहेत. या आईंनी पण त्यांना भरपूर सपोर्ट केलेला आहे त्यांच्या. त्यामुळं आम्हाला वाटतं की शेवटी एक सहकार्याबद्दल एक चांगली हे होईल. तर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात शिवतेजांना लोकांतून पसंती मिळते, प्रतिसाद मिळतोय, काय कारण असेल याचं? त्यांची काम करण्याची पद्धत उत्तम आहे. कोण थोर असू देत, मोठे असू देत, लहान मुलं असू देत, त्यांना ते जवळकीनं बोलतात, आपुलकीनं बोलतात, एक रिस्पेक्ट देऊन बोलतात कोणी असलं तरी. काय सांगाल महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता आली पाहिजे? तर सगळ्या देशात महायुतीची सत्ता आहे, महाराष्ट्रात पण युती सत्ता आहे. जर युती सत्ता आली तर कुठं तर कोल्हापुरात प्रगती होईल. काय आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून काय कामं झालं? आता आमच्याकडे ड्रेनेज लाईन झालेली आहे कामातून, आमदार साहेबांच्या फंडातून काम.
ड्रेनेज लाईनचं काम पूर्ण केलेलं आहे. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात अनेक कामं केली आहेत. त्याचा फायदा शिवतेजदांना कसा होईल? लाडक्या बहीण योजनेचा फायदा थोडाफार होईल. महापालिकेची निवडणूक आहे आता, काय सांगाल, हवा कोणाची आहे? हवा महायुतीचे, का महायुतीला पसंती का? कारण पहिल्यांदा जे काँग्रेसकडे होतं त्यावेळी जरा दुर्लक्ष जरा वगैरे झालेलं आहे. त्यामुळे आता नवीन महायुती आता काय करते आघाडी ते आम्हाला पाहायचं आहे. या प्रभागातून शिवसेनेकडून शिवतेज कराडे निवडणूक लढवत आहेत, काय सांगाल त्याच्याबद्दल? शिवतेज हे युवा नेतृत्व आहे. जरा म्हणजे युवा नेतृत्व असल्यामुळे तरुण गटाचा पाठिंबा भरपूर आहे त्यांना, असं आहे. फुटबॉलपट्टू बी आहेत ती. हा, फुटबॉलपट्टू पण आहे, फुटबॉलपट्टू पण आहेत आणि खेळाडूंचं पण जास्ती करून त्यांच्याकडे फार कल आहे, एवढं सांगू शकतो. त्यांच्या आई सई कराडे महापौर होत्या, हां. त्यांच्या काळात काय विकास कामं झाले? हो, कामं झालेली आहेत त्यांच्या काळात, रस्त्याचं वगैरे झालेलं आहेत कामं, गटरी पण व्यवस्थित होती. तुम्हाला काय वाटते, महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता आली पाहिजे? महायुतीची आली पाहिजे. बघायला गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कोल्हापूरवर विशेष प्रेम आहे. हो, त्यांनी अनेक विकास कामं केलेत. त्यांच्या विकास कामांचा या निवडणुकीत काय फायदा होईल महायुतीला? तो भरपूर फायदा होईल असं मला वाटतं. कारण लाडक्या बहिणीचं पण एक चालू आहे, त्यामुळं लेडीजचं मतदान पडण्याची शक्यता भरपूर आहे. काका, निवडणूक आहे महापालिकेची, तुम्हाला काय वाटते नगरसेवक कसा असावा? नगरसेवक म्हणजे महत्त्वाचं म्हणजे भागातली कामं करणारा असावा. बरं. महत्त्वाचं पहिलं काम म्हणजे रस्ते, गटर, कचरा उठाव आणि पाणी रोजच्या रोज येते. ही महत्त्वाची कामं व्हायला हवी. काय आहेत या प्रभागात समस्या काय आहेत? सगळे बऱ्यापैकी कचरा उठाव वगैरे आहे वेळेत, एवढा काय तसं हे नाही आहे. रस्ते थोडे खराब आहेत, ड्रेनेज लाईन खूप जुन्या आहेत पूर्वीपासूनच्या, ड्रेनेज लाईन तेवढ्या बदलायला हव्या. आता पहिलं वस्ती कमी होती, आता वस्ती वाढलेली आहे, बाहेरचे विद्यार्थी वगैरे पण राहायला आलेले आहेत, त्यामुळं जुन्या ड्रेनेज लाईनवर सुद्धा लोड पडलेला आहे फुल. त्यामुळे ह्या ड्रेनेज लाईन बदलणे हे महत्त्वाचं काम आहे. कोण विकास करू शकते असं वाटते तुम्हाला? विकास काय निवडून कोणी येईल की विकासही करणारच. आता बघायला गेलं तर शिवसेनेकडून शिवतेज कराडे या प्रभागातून उभा आहेत, त्यांच्याबद्दल काय वाटते? शिवतेज कराडे ते लोकमत चांगलं आहे त्यांचं. बरं. या भागात त्यांचे बरेच म्हणजे फुटबॉलच्या माध्यमातून ते बरेच सक्रिय आहेत. बरं. फुटबॉलमध्ये सुद्धा त्यांनी बरेच योगदान दिलं आहे. शिवाय तरुण मंडळ म्हणा, आमचे BGM स्पोर्ट्सला वगैरे, महाकाली तालीमला वगैरे त्यांचं सहकार्य चांगलं आहे. कशी आहे त्यांची काम करण्याची पद्धत? कशी आहे? काम करणे युवा नेतृत्व आहे. युवकांच्याकडं जे काय होईल आता ते बघायला. त्यांच्या आई सुद्धा महापौर होत्या. हो, सई कराडे मॅडम पण होत्या महापौर. विकास कामं काय झाल्या त्यांच्या? त्यांनी पण बरीच कामं केली आहेत गल्लीतली, बरीच कामं त्यांच्या कारकिर्दीत बरीच कामं म्हणजे डेव्हलपमेंट सुद्धा झाली आहेत. आमदार राजेश क्षीरसागर यांनी काय काय कामं केली या प्रभागात? क्षीरसागर साहेबांनी भरपूर कामं केली आहेत आमच्या प्रभागात. तसं बघितलं तर गल्लीतली ड्रेनेज लाईन सुद्धा थोडीफार टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे, बऱ्यापैकी पूर्ण पण झालं आहे. रस्त्याचे सुद्धा बजेट वगैरे मंजूर आहे, सगळं आहे. एकंदरीत काय सांगाल, कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेवर? सध्या तर वारं महायुतीचं आहे. काय कारण असेल याचं? महायुती म्हणजे आता जे केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडं जे काय अनुदान निधी वगैरे यायला लागला आहे, त्यातून डेव्हलपमेंट्स खूप जोरात चालू आहेत. आता बसेस झालेत प्रोजेक्ट मंजूर. परत महापालिकेला नवीन जागा मंजूर झाली. महापालिकेची सध्याची इमारत अपुरी पडते ती सुद्धा नवीन जागा मंजूर झाली. शेंडा पारगात नवीन हॉस्पिटल बांधलेलं आहे. त्यामुळं डेव्हलपमेंट ही महायुतीच्या काळात आता चालू झाली आहे जोरात. एकंदरीत काय सांगाल काका, खराडी कुटुंबीय आणि प्रभागातील माणसं नातं कसं आहे? खराडे कुटुंबीय आणि प्रभागातील नाते पहिल्यापासून जिव्हाळ्याचंच आहे. पहिले एकत्रच आहेत सगळे. बापू असल्यापासून बापूंची शिवजयंती पुढाकार, शिवाजी तरुण पुढाकार, त्यातून बरेच हे केले संपर्क आहे, जनसंपर्क चांगला आहे. विकास कामं मागे 10 वर्षापासून नगरसेवक नसल्यामुळे जी काही विकास कामं गेली 10 वर्ष आहेत त्यामध्ये आहे तिथेच आहेत कामं, अजून काय झालं नाही नगरसेवक. जी काय लोकल कामं जी आहेत नगरपालिकेत राहिल्यात माणसाची ती प्रभार नगरसेवक नसल्यामुळे जुन्या नगरसेवकांना जे मार्फत होत होते तीच आहेत. कामं काय अशी नाही अजून काय झालेलं नाही, कारण नगरसेवक स्थानिक पातळीवर नसल्यामुळं आमदारच्या फंडातूनच सगळं काही कामं चालत असतात. सगळी गटारीची म्हणा, महानगरपालिकेचे कामगार येतात खरं असे नियमित असे नाहीत, 2 दिवसातून 1 दिवसातून येतात कामं. तुम्हाला काय वाटते, प्रशासकांचा कारभार बरा काय पाहिजे नगरसेवक? नगरसेवक पाहिजे, कारण स्थानिक पातळीवर नगरसेवक कामं होत नाहीत. कारण एखादं गटर तुंबलं किंवा एखाद्याची ड्रेनेज लाईन तुंबली
तर ते वरती प्रशासनाला आपण सांगून नगरसेवकाला सांगितलं तर तिथल्या तिथं तात्पुरतं तो त्या घरापुरतं जरी काम असलं तर तिथलं कामगार नगरसेवकामार्फत होऊ शकते एखाद्या घराचं असलं तर. नगरसेवक स्थानिक पातळीवर खाली उतरणारा असावा, लोकांच्या समस्या समजून जमिनीवर असणार, कुठं जाऊन भेटायला त्यांना असं जाऊन ऑफिसवर भेटा असं काय नको. जिथं फोन लावला तिथं नगरसेवक त्यांना स्वतःहून हजर राहावे. कारण की आपली ही जी कामं काय खूप नसतात, रस्त्याचीच आणि गटरीची आणि ड्रेनेज लाईनची कामं आपली लिहितात आणि पाणी तेन प्रश्न याच्यावरती आपली महापालिकेची कामं काय नसतात. असलं तर घरपाळा ते तिथं नगरपालिकेत इतर स्थानिक पातळीवर तर 10 वर्षात नगरचे आहे का नाही माहीत नाही लोकांना अजून, तरी ही कामं आहेत होतात प्रत्येकाची कोणा ना कोणामार्फत. या प्रभागातून शिवसेनेकडून क्षितेज कराडे निवडणूक लढवत आहेत, काय सांगा त्याच्याबद्दल? हा चांगला नगरसेवक आहे, म्हणजे युवा नेतृत्व आहे. अनुभव आईचा वारसा असल्यामुळे घरांदाचा वारसा असल्यामुळे त्यांना अनुभव आहे भरपूर घरात राहून कामं काय करावं स्थानिक पातळीवर ओळख आहे सगळ्यांची त्यांची, त्यामुळे त्यांची कामं आहेत. आईचा वारसा असल्यामुळे घरांचा वारसा असल्यामुळे पहिल्यापासून कामं त्यांची आहेत. स्वतः त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती पुढं त्यांचं नेतृत्व आहे. बघायला गेलं तर ते वैयक्तिक फुटबॉलपटू म्हणून प्रसिद्ध आहेत, त्याबद्दल काय सांगा? हो, फुटबॉल खेळतात, त्यामुळे फुटबॉलला जसं विकास फुटबॉल खेळताना जे लक्ष ठेवावं लागते सगळे, तसं त्याचं इथं लक्ष ठेवलं तो नगरसेवक भागात बाबा काय करावं लागते किंवा काय नाही. फुटबॉलला कसं 10 खेळाडूला लक्ष द्यावं लागते, कुणावर खेळायचं कुणाला बॉल टाकायचं, तसं इथं पण तेच आहे प्रभागात. कुणाची कामं कशी करावी, कुठल्या भागात किती वेळा यायचं किती वाजता नाही, हे स्थानिक पातळीवर ते बघू शकतो. फुटबॉल खेळतो म्हणलं मी आणि शिवतेज मित्रच आहे, आम्ही शिवाजी मनामध्ये एकत्र खेळले, आम्ही एकमेकांचा आम्ही मित्रच आहे. मला माहिती आहे, अनुभव आहे शिवतेज काय खेळतो किंवा त्याचं कसं आहे बोलणं चालणं. तो नगरसेवकाचा मुलगा किंवा महापौराचा जरी मुलगा असला तरी त्यांचं बोलणं असं उद्धट नाही किंवा स्थानिक पातळीवर तो लोकांच्या मिलमिस्तीत आहे. असं काय हे जण आहे की आम्ही मोठ्या घरातला आहे किंवा असं काही नाही त्याचं बोलणं. सर्वसामान्य लोकांना मिसळणारा नगरसेवक आहे, त्यामुळे त्याचं नेतृत्व पण सर्वसामान्यासारखं आहे. फुटबॉल खेळून सुद्धा एकमेकांना बोलतो, काय लागलं कोणाला खेळायला विचारपूस तिची. आत्ता पण तो त्या मी फुटबॉल टीममध्ये आहे शिवाजी तर म्हणायचं. खराडे कुटुंबीय मागं महापौर 10 वर्षामागं खराड्यांचीच सीट होती ना, बोंद्रे खराड्यांच्या त्यांच्याकडेच होती उमेदवारी. त्याची युतीचा उमेदवार नव्हता किंवा हे नव्हतं. आता त्यांच्याच घरांना सीट आहे ना, खराड्यांच्या सीटमध्ये त्यांचाच भाग आहे आणि त्यांचं जनसंपर्क आले आहेच ना खाली लोकलला. रोज त्यांच्याकडे आता काही काम असली तर 3 लोक त्यांच्याकडे जातात, काय लागेल तर मदत करा. कोणत्या पक्षाचा झेंडा महापालिकेवर फडकावायचा वाटते? महायुतीचाच, कारण केंद्रात आणि राज्यात महायुती सरकार आहे. भविष्यात निधी पायसला म्हटला तर महायुती सरकारच देऊ शकते. त्यामुळे जर कोल्हापूरचा विकास करायचा असला तर वरती जे आहे केंद्रात आणि राज्यात तेच महापालिकेत आले तर ठीक, नाही तर निधीत येणार नाही काँग्रेस सत्ता. दादा, निवडणूक आहेत महापालिकेच्या, काय सांगाल या प्रभागात हवा कोणाची? शिवतेज कराडे. बरं, शिवतेज कराडेंची हवा आहे. आणि शिवतेज कराडे कसं आहे, आपल्या गल्लीतलं पण आणि आपल्या मंडळाचे पण कोणतेही काम असेल तर शिवतेज कराडे आपल्याला फोन केल्यावर धावून येतात. पहिल्या फोनला कोणतंही काम अडलं असेल किंवा गटराचं काम असू दे किंवा वैयक्तिक जरी काहीतरी कामं असेल तर शिवतेज कराडे पहिला येतात. ते उत्कृष्ट फुटबॉलपटू आहेत, त्याबद्दल काय सांगाल? शिवतेजांच्याबद्दल बोलायचं म्हणजे शिवतेजा आधीपासून शिवातूर मंडळात पण खेळत, आत्ता पण ते शिवातूर मंडळाचे टीम पाहतात. त्यामुळं कसं आहे, शिवतेजांच्याबद्दल बोलायचं म्हणजे कमीच आहे सोडा. शिवतेजांचं कसं आहे, फुटबॉलच्या टीममुळं पण आणि त्यांचं बोलण्याच्या उद्देशातून पण त्यांनी युवा पिढी वगैरे आपल्या गल्लीतले लोक आहेत ना, ज्येष्ठ नागरिक, त्यांना सांभाळून घेऊन किंवा त्यांच्या बोलण्यामधून सगळ्यांना त्यांनी केलेलं आहे. नक्कीच त्यांच्या आई सई खराडे या महापौर होत्या, त्यांच्याबद्दल काय सांगाल? हो, काकी पण होत्या. काकींनी पण जे वारसा चालवत आलेत तसं शिवतेजा पण इथनं पुढे त्यांची कामं करतील. शिवतेजांना फोन लावला की शिवतेजा आपल्या इथे येऊन सगळी कामं पाहतील. पाहून लगेच 1-2-3 तासात त्यांचा रिझल्ट 100% आहे. ह्याच्या आधी पण झालेला आहे. आपला आता पूर आलेला, पुराच्या ह्याच्यात शिवतेजांना फोन लावला की शिवतेजा आपल्याला इथे गल्लीत पाणी नाही, पाण्याचे टँकर एकाला 2 टँकर पाठवून दिले शिवतेजांनी. काय असं नाही की बाबा नंतर देतो असं काय नाही. फोन केल्यावर 10-15 मिनटात शिवतेजांनी सगळं केलेलं आहे. त्यामुळे शिवतेजदाच आपल्या भागात तरी शिवतेजदाच हवेत असं तर आम्हाला वाटतं. युवा पिढीला तर 100% शिवतेजदाच हवेत. कारण की युवा पिढीचं कसं आहे, आता युवा पिढी इथनं मुंबई पुण्याला जातात शिकायला. जर महायुतीची जर सत्ता आली तर इथं कोल्हापुरात आपल्या IT पार्क होण्याची शक्यता तर आम्हाला तर वाटते. कारण की आम्ही पण युवा पिढी, आम्ही पण आता इकडं तिकडं असं हे करतोय, कामाला इकडं जायचं ते इकडं जायचं.
मग कसं आहे शिवतेजदा पण म्हणा आणि महायुतीची पण सत्ता जर आली तर आपल्याला आपल्या कोल्हापुरातले युवा पिढी म्हणा किंवा आपली कोण बेरोजगार जर पोरं असतील तर त्यांना आपल्या इथं जर IT पार्क जर झाला तर त्यांना इथं आपल्याला नोकरीची हे होईल आणि आपल्या आईबाबांपासून पण लांब जायला होणार नाही. बघायला गेलं तर शिवतेजदा शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. या विभागातील शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आहेत. क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून काय काय विकास कामं झाले? क्षीरसागर साहेबांना ड्रेनेज लाईनचं पण काम सांगितलेलं पण त्यांनी तातडीत ते पूर्ण केलं. थोड्यावर जरासं राहिले. आता ते या निवडणुकीच्या घाई गडबडीत थोडं राहिले. आता ते हे झाल्यानंतर शिवतेजदांना जरी सांगितलं आम्ही की दादा असं असं आमचं हे काम राहिले एवढं पूर्ण करून द्या तर शिवतेजदा 100% शिवतेजदा निवडून आलेत काय आणि नाही आलेत काय निवडून येणारच आहे त्याचा काय प्रॉब्लेम नाही. तर निवडून आलेत तरी पण आमचं काम होणार आहे नाही आले तरी काम होणारच आहे काय प्रॉब्लेम नाही कारण की शिवतेजदा हे येणारच आहेत. आमचा 100% पाठिंबा आहे शिवतेजदांना. दादा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात अनेक विकास कामं केल्यात. त्याचा फायदा या निवडणुकीत काय होणार आहे शिवसेनेला? हां एकनाथ शिंदे साहेबांचं बोलायचं म्हणजे लाडकी बहीण योजना पण आहेत चालू. त्यानंतर अजून खूप काही योजना साहेबांनी आणल्यात आपल्या इथं कोल्हापुरात आणल्या किंवा महाराष्ट्रात पण आणल्यात आपल्या इथं. पण एकनाथ शिंदे साहेबांच्या ज्या फंडातून किंवा महायुतीच्या फंडातून बोलतो मी जी कामं ज्या टायमिंगला बोललेत त्या टायमिंगला पूर्ण करून दिलेत त्यांनी कामं. काही असं नाही की झालेलंच नाही किंवा असं कोणी बोलून दाखवलेलं नाही. कामंही 100% झाले त्यांचे. एकनाथ शिंदे साहेबांनी तर पूर्ण ती योजना लाडकी बहीण योजना आणल्यापासून पूर्ण महायुतीचं सत्ता आहेच आधीपासूनच आहे आणि आत्ता तर खूपच. आणि जरी लेडीज वर्गाला जरी विचारलं आपल्या गल्लीत पण विचारा किंवा आजूबाजूला विचारा लेडीज वर्ग तर 100% महायुतीची सत्ता यावी असं बोलणार. कारण की महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता यावी अशी आमची तर इच्छा आहे. कारण की युवा पिढीला तर आत्ता तिची भरघोस साथ मिळणार आहे युवा पिढीला त्यामुळे महायुतीची सत्ता पाहिजे. वातावरण आता तसं बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन आहे चांगला. तरीसुद्धा भाजपची सीट बी चांगली आहे. काँग्रेसची सीट फाईटला होईल. चोरस या दोघांच्यातच होईल. विकास झाला काय? विकास थोडाफार झालेला आहे पण आता थोड्या गोष्टी राहिलेल्या आहेतच. कसं आहे कालांतरानं आता मध्ये कसं प्रशासक लागल्या कारणामुळं ज्या विकासाच्या गोष्टी त्या राहिलेल्या आहेत त्या यावेळी निघून बाहेर पडतील मला तर असं वाटते. लोक कोणाला कौल देतील? भाजपकडे जातील. भाजप म्हणताय महायुती निवडून आली पाहिजे. कोण उमेदवार आहेत महायुतीचे? महायुतीचे उमेदवार आता आमच्या इथं आमच्या भागात शिवतेज खराडे आहे. बरं काय सांगशील शिवतेजदाबद्दल काय सांगशील? आहे त्याचं व्यक्तिमत्व चांगलं आहे काय हरकत नाही. उत्कृष्ट खेळाडू होता तो शिवाजीराव मंडाचा आणि त्याचं म्हणजे सगळ्यांसंगत बोलणं चाललं चांगलं आहे आणि काम करणारा व्यक्ती ते चांगलाच आहे. कशी आहे त्याची काम करण्याची पद्धत? चांगली आहे अशी आता तो पहिल्यांदा नगरसेवक पदासाठी इच्छुक झाला आहे पण त्याच्या कसं आहे त्याला पाठबळ त्यांच्या आईच आहे. आईने त्यांच्या स्वतः 5 वर्ष महापौरपद भोगलेला आहे. असं काय हे नाही त्यांचं म्हणजे मागची सगळी जर हे बघायला गेला असा वाटचाल त्यांची मागची बघायला गेला असा तर त्यांचं घरात सगळं लोक म्हणजे समाजकार्यात किंवा पॉलिटिक्समध्ये भरपूर त्यांना अनुभव आहेत चांगले. असं काय शिवतेज फेल जाईल असं कुठली गोष्ट नाही. काय सांगाल काका कसा असावा नगरसेवक? नगरसेवक हा दूरदृष्टी असावा. एक तर त्याच्यावर कुठला गुन्हा नसावा आणि काय ज्या गोष्टी आहेत त्या आहेतच. आधी आता भाजपचा उमेदवार म्हटला जर शिवतेज खराडे आहे योग्यच आहे. त्याचं व्यक्तिमत्वही चांगलं आहे. शिकलेला पाहिजे माणसांच्या गाठीबिटी घेणारा पाहिजे. उगाच 5 वर्षात एखादा निवडून येणार आणि 4.5 वर्ष घराला बसणार कशाला देऊ का उपयोग आहे त्याचा? काय कसा असावा नगरसेवक? नगरसेवक आपली जनतेची सेवा करणारा असावा. बरं कोण म्हणजे सेवा करला असं वाटतं? आता कोण करेल असं नाही त्यांनी आल्यावर आपलं प्रामाणिकपणाने केली पाहिजे. आता तुमच्या प्रभागातनं शिवतेज खराडे निवडणूक लढवते त्यांच्याबद्दल काय वाटतंय? त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे कारण आमच्या वडिलांच्या पासून त्यांचे आमचे चांगले संबंध आहेत त्यामुळं त्यांच्याबद्दल आहे आदर आम्हाला. त्यांच्या आई सई खराडे महापौर होत्या काय सांगाल त्यांच्याबद्दल? होत्या तेव्हा त्यांनी थोडंफार काय केले की काम आणि ते बापू सकाराम बापू त्यांचे सासरे त्यामुळे आमचे त्यांचं की नाही संबंध आहे.
आणि ते यावेत असं आमची इच्छा आहे. महापालिकेची निवडणूक खूप वर्षांनी होते, काय सांगाल, विकास झालाय का? विकास म्हणलं तर जे नगरसेवक होते त्यांनी गटारी केलेल्या नाही आहेत. रस्ता पण अजिबात नाही आहे. 6-7 महिने तसंच आहे. पावसाळ्यात खूप म्हणजे मुलांना किंवा वयस्कर माणसांना प्रॉब्लेम झाले. पण शिवतेज खराड्यांनी त्यांचा नगरसेवक नसूनही त्यांनी इथल्या पाठीमागच्या आमच्या गल्लीमध्ये गटारी सांगितल्या केल्यात. पुन्हा त्यांच्या मातोश्री सई खराडे यांनी महिलांसाठी रोजगार निर्मितीचे खूप प्रयत्न केलेले आहेत. खराडे कुटुंबीय कायम समाजसेवेसाठी तत्पर असतात. त्यांच्या मिसेस पण आता कस्तुरी वहिनी पण खूप तत्पर आहेत समाजसेवेसाठी. बाकी त्यांनी जवळच्या आपल्या ग्रामीण भागातील जी विद्यार्थी आहेत त्यांना शिक्षणासाठी सोय केलेली आहे त्यांच्या खराडे कॉलेजतर्फे. बाकी करोना काळात पण त्यांनी खूप मदत केलेली आहे कायम. म्हणजे ते त्यांच्या 2007 नंतरनं त्या म्हणजे नगरसेवकपदी नसून त्यांनी सई वहिनी आणि दादांनी पण खूप शिवतेज दादांनी खूप मदत केली आहे इथं लोकांना. एकंदरीत काय सांगाल, खराडे कुटुंबीय आणि समाजातील लोक नातं कसं आहे? वहिनींच्यामुळे तर खूप खराडे कुटुंबीय आणि शिवतेज दादांच्यामुळे खराडे कुटुंबीय खूप जुळलं गेलेलं आहे. आणि त्यात अजितदादा ते सगळ्या एकत्र असतात कायम. सगळ्या समाजाशी जोडलेली आहेत. काय होईल या निवडणुकीत, काय होईल? तुम्हाला बदल पाहिजे असेल, सगळीकडे सत्ता आपली शिवसेना भाजपची आहे. इथून पुढं बदल पाहिजे असेल तर शिवतेज दादांशिवाय काही पर्याय नाही आहे. काय वाटते यावेळी जनता कुणाला कौल देईल, महायुती काय महाविकास आघाडी? नाही, महायुतीला कौल देणार जनता. आणि शेवटीचं व्यक्तिमत्व एक नंबर आहे. सगळ्यांशी बोलून चालून ओळख दाखवून सगळ्यांसंग व्यवस्थित आहे. कशी आहे काम करण्याची पद्धत, कशी आहे शेवटीची काम करण्याची पद्धत एक नंबर आहे. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 8 मधील नागरिकांशी संवाद साधला. या प्रभागाचा झालेला विकास, त्याचबरोबर काय काय समस्या आहेत, होणारा नगरसेवक कसा असावा, हे आपण सविस्तरपणे या प्रभागातील नागरिकांकडून जाणून घेतलं. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विजय कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.